हा प्रॉब्लेम पहा. I is equals to integral of integral from 0 to 2 raised to the power x upon 2 raised to the power x in bracket 1 plus. आता ही 4 ची पॉवर x ना त्याला मी 2 ची पॉवर x आणि त्याचा स्क्वेअर असं लिहू शकतो का? म्हणजे 2 ची पॉवर x आणि त्याचा स्क्वेअर. मग तुम्हाला आता कळलंच असेल आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूशनच्या वेने जायचं. म्हणजे 2 रेस टू दी पॉवर x ला समजा t पुट केलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे का प्रेझेंट ते चेक करायचं. मग मी काय केलं 2 रेस टू दी पॉवर x ला पुट केलं t. बरोबर. मग 2 रेस टू दी पॉवर x चं डेरिव्हेटिव्ह काय 2 रेस टू दी पॉवर x into log 2 dx is equals to dt. ठीक आहे. मग इथून तुम्हाला dx काय मिळालंय dx मिळालंय dt अपॉन याला काय म्हटलंय तुम्ही t. मग dt अपॉन t log 2. बरोबर. बट आता आपण हे जे इंटिग्रेशन घेतो ना दॅट इज डेफिनाइट इंटिग्रेशन. दॅट मीन्स वी हॅव टू टेक केअर ऑफ द लिमिट्स ऑल्सो. वी हॅव टू चेंज द लिमिट्स ऑल्सो. मग तुम्ही म्हणाल when x is equals to 0 t is equals to 2 raised to the power 0, isn't it? And anything raised to the power 0 is 1. ठीक है. And when x is equals to 2 t is equals to 2 raised to the power 2, that is t is equals to 4. So our limits of integration in term of t is 1 to 4. कळलं? आता मग तुम्ही काय करणार ह्याच इंटिग्रेशनला तुम्ही असं लिहिणार I is equals to integral of पहा 0 to 2 का 0 to 2 आता कशामध्ये चेंज होणार आहे 1 to 4 ना. हा 1 to 4 आणि 2 raised to the power x dx ला तुम्ही काय म्हणणार आहे किंवा 2 raised to the power x जो आहे इथून तुम्हाला हे सांगतो इथून तुम्ही 2 raised to the power x dx ला dt अपॉन log 2 ने रिप्लेस करू शकता. बरोबर. म्हणजे तुम्ही इथे लिहा dt अपॉन log 2 इथं 1 लिहा dt अपॉन log 2 आणि इथे डिनॉमिनेटरला तुम्ही लिहा t into 1 plus t square. बरोबर. t into 1 plus t square. 1 upon log 2 बाहेर काढा इंटिग्रेशन 1 upon log 2 इंटिग्रेशनच्या बाहेर आणि आतमध्ये काय 1 upon t plus 1 upon t into 1 plus t square dt. बरोबर. आता हे सांगा इथे काय करावं लागेल याचं इंटिग्रेशन काढण्यासाठी. वी शुड गो बाय पार्शियल फ्रॅक्शन. बरोबर. कारण लिनियर फॅक्टर आणि क्वाड्रेटिक फॅक्टर मल्टिप्लिकेशन मध्ये मग पार्शियल फ्रॅक्शन हाच एक वे दुसरा वे नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही पार्शियल फ्रॅक्शन मध्ये काय करा पार्शियल फ्रॅक्शन ने जर जायचे तर तुम्ही असं लिहाल 1 अपॉन t into 1 plus t square is equals to a upon t plus bt plus c upon 1 plus t square. का बरं कारण हा एक क्वाड्रेटिक फॅक्टर आहे हा एक लिनियर फॅक्टर आहे. कळतंय सगळ्यांना. ओके. आता पहा आता मी काय केलं एलसीएम घेतला तर 1 is equals to a into 1 plus t square. ज्यांनी इंटिग्रेशन इंडेफिनाइट इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम व्यवस्थित केलेत ना त्याला हे समजत असेल प्लस b into t square प्लस c into t. आता तुम्ही काय करा आता 1 is equals to a into 1 plus t square. म्हणजे आता तुम्ही काहीतरी इनिशियल केसेस घ्याल आणि ABC च्या व्हॅल्यू काढाल. बरोबर. ABC च्या व्हॅल्यूज तुम्ही काढाल. मग तुम्ही जर t च्या जागी 0 टाकला t च्या जागी तुम्ही 0 टाकला t is equals to 0 तर तुम्हाला a plus b काय मिळेल a plus b is equals to 1 मिळेल. isn't it? 1 मिळेल का? yes. c 0 बनून जाईल. हा b पण 0 बनून जाईल. a is equals to 1 a is equals to 1 a is equals to 1 मिळेल. आता जर t च्या जागी तुम्ही 1 टाकला समजा फॉर आवर सिम्पलिसिटी 1 जर टाकला तर हा काय बनेल बरं 1 जर टाकला t च्या जागेवर तर 2a plus b plus c is equals to 1.
but a is 2, sorry, a is 1, so 2a is 2. So this means b plus c is equals to minus 1. बरोबर? कळते सगळ्यांना? आता अजून एक गेस घेऊ आपण, इनिशियल गेस. t is equals to minus 1 फॉर अवर सिम्प्लिसिटी. सिंपल वाटतंय ते टाकून द्यायचे. -1 जर पुट केलं तर दिस साइड विल बी 1, दिस साइड विल बी 2a प्लस b, कारण -1 चा स्क्वेअर इज 1, इथं पण 1, मायनस चा c is equals to 1. This implies that आता हे पहा, a is what? A, the value of a is 1. So this will be 2. पण 2 जर इकडे गेला या साइडला, पहा व्यवस्थित पहा, 2 या साइडला गेला तर b minus c काय बनेल? -1. b minus c is equals to -1. अरे मग तुम्ही काय करा, तुम्हाला a ची व्हॅल्यू तर मिळाली आता, बरोबर का? You know the value of a. You have to find the value of b and c. Solve these two equations, two linear equations in two variables. Linear equation in two variables. b plus c is equals to -1. b minus c is equals to -1. If you add them, you will get 2b is equals to -2. So b is equals to -1. बरोबर का? b काय मिळालंय तुम्हाला? -1 मिळालंय. ठीक आहे? b पण -1 मिळाला. आता पुटिंग b is equals to b जर -1 मिळाला, काहीतरी 0 यायला पाहिजे. ऍड करतो आपण, ठीक आहे? b plus c is equals to -1, b minus c is equals to -1, मग c 0 असेल आय थिंक. मग तुम्ही जर इथं सबट्रॅक्शन करून आपण ऍडिशन केलं, पण ऍडिशन c 0 मग c काय येईल आपलं? 0 येईल, बरोबर? पण प्रॉब्लेम काय होता माहिती का? प्रॉब्लेम हा होतोय, 2 मिनिट. इथे समजा 1 पुट केल्यावर हे काय बनतंय? 2a plus b plus c is equals to 1. मग b plus c is equals to -1 बनतं. ओके. आता मी -1 समजा पुट केलं तर -1 चा स्क्वेअर 1, म्हणजे इथं 2a, इथं काय होतोय? b राहतोय आणि इथं मायनसचा c. तर b minus c पण काय येतोय तुमचा? मायनसचा पण येतोय. मग तुम्ही इथं काय केलंय? ऍड केलंय, तर 2b काय ऍड केल्यामुळे आता हे कॅन्सल होईल. मग 2b -2 च्या इक्वल आलंय, म्हणजे b तुमचा -1 च्या इक्वल आहे. आणि c 0 कधी येईल? जर तुम्ही इथं टाकला c -1. बट c जर इथं टाकला तर काहीतरी गोंधळ होऊन जातो. सॉरी, b इथं टाकला, हा बरोबर, म्हणजे a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -1 आणि c ची व्हॅल्यू 0 होईल. कळतंय? a1 b किती आला तुमचा? -1 आणि c 0 आलाय. तुम्ही तुमच्या या पार्शियल फॉर्म मध्ये किंवा पार्शियल फ्रॅक्शन मध्ये याला टाकणार, म्हणजे a काय आहे तुमचा 1, b काय -1 आणि c काय आहे 0. म्हणजे इंटिग्रेटिंग दिस ओव्हर द लिमिट्स 1 to 4 is as same as integration of 1 upon log 2 बाहेर आहे, 1 upon log 2 integration from 1 to 4. The partial fraction of the same is 1 upon t minus p upon 1 plus t square and dt. Because b is -1, hence minus sign is introduced. बरोबर? आता तुम्ही काय करताय? आता तुम्ही 1 upon log 2 ला तसा ठेवताय आणि आता तुम्ही याचं इंटिग्रेशन काढताय. याचं इंटिग्रेशन आता इझी झालं ना? मग तुम्ही काय करताय? इंटिग्रेशन ऑफ सेपरेटली पण देऊ शकता किंवा एकत्र ठेवू शकता. इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 4 1 upon t dt याला सेपरेटली सॉल्व करा किंवा 1 to 4 t upon 1 plus t square dt. बरोबर? आता तुम्ही काय करताय? फॉर युअर अंडरस्टँडिंग और यू नो द प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम, खाली जर फंक्शन असेल वर त्याचं डेरिव्हेटिव्ह, म्हणजे इथं 2 असायला पाहिजे, कारण t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t, म्हणजे मला ही -2 डिव्हाइड अँड मल्टिप्लाय 2 ची अरेंजमेंट करावी लागेल फॉर अवर आन्सर. मग आता काय होईल? आता हे इंटिग्रल असं दिसेल 1 upon log 2 into log t from 1 to 4 minus 1/2 into log of 1 plus t square
फ्रॉम 1 to 4 and that is the answer. ओके, आता तुम्ही काय करा 1 upon log 2 ला तसा लिहा आणि एकदा 4 एकदा 1 टाकला तर हा log 4 बनेल फक्त, कारण log 1 तर 0 असतो, मायनस 1/2 आणि आतमध्ये एकदा 4 टाकला तर हा log 5 बनेल, log 17 आणि एकदा 1 टाकला तर log 2 बनेल. बरोबर. आता यालाच तुम्ही याच एक्सप्रेशनकडे व्यवस्थित पहा. 1 upon log 2 आतमध्ये आहे आणि बाहेर आहे आणि log 4 ला तुम्ही 2 log 2 पण लिहू शकता. बरोबर, असं लिहू शकता 2 log 2, कारण 4 म्हणजे काय 2 चा स्क्वेअर. आता मायनसचा 1/2 जो आहे तो आतमध्ये मल्टिप्लाय झाला तर log 17. बरोबर, आणि इथं होईल प्लस 1/2 इंटू लॉग. आता हा log 2 जर आतमध्ये गेला ना तर इथं राहील फक्त 2. इथं काय आहे 1/2 log 2 वर राहील log 17. इथं काय होईल log 2 कॅन्सल, इथं राहील 1/2 प्लसचा 1/2. आता 2 प्लस 1/2 5/2. 5/2 मायनस log 17. इथं log 4 लिहिलं तर log 2 यायला पाहिजे डिनॉमिनेटरला, 2 log 2 आणि ते log 4. बरोबर. मग त्याला तुम्ही असं पण लिहू शकता 5/2 मायनस log of 17 to the base 4. ओके, पार्शियल फ्रॅक्शन 1/2. ओके, मग असं केलं की आम्ही नंतर लॉगची प्रॉपर्टी वापरली, काही प्रॉब्लेम नाही. लॉगची प्रॉपर्टी पण तुम्ही वापरू शकता. ॲट द एंड तुम्ही इथपर्यंत जाल किंवा इथूनच त्यांनी काय केलंय log 4 मायनस log 2. इट डिपेंड्स अपॉन द ऑप्शन की तुम्हाला कसं जायचंय. ऑप्शनमध्ये जर 4√2 अपॉन √17 दिसत असेल ना तर मला सांगा मी कशाला मग हे करत बसू, त्याचा बेस 2 कशाला 4 कशाला लिहित बसू. मग मी इथंच काय करेल ह्याला log 4 घेईल. बरोबर, हा log 2 समजा आतमध्ये गेला तर log 4 अपॉन log 2 म्हणजे इथं राहील फक्त इथे सांगतो 1 अपॉन log 2 जर आतमध्ये गेला तर log 4 अपॉन log 2, हा log 2 आणि हा log 2 कॅन्सल. 1/2 log 2 ला तुम्ही √2 लिहू शकता. इथं आतमध्ये त्यांनी हा कारभार केला आणि 1 अपॉन log 2 ला आतमध्ये मल्टिप्लायच नाही केलेलं. आता हे ऑप्शन पाहिलं तुम्ही बोर्डला इथपर्यंत गेले, मी जिथपर्यंत गेलो दॅट इज परफेक्टली करेक्ट. बट तुम्हाला ऑप्शनमध्ये 1 अपॉन log 2 आतमध्ये मल्टिप्लाय दिसत नाहीये तर तुम्हाला काय करायचंय, त्याला बाहेरच ठेवायचं, 1 अपॉन log 2 ठेवायचंय त्याला. बरोबर का. आणि आतमध्ये तुम्ही काय करणार, आता आतमध्ये तुम्ही मल्टिप्लाय करणार आहे, मल्टिप्लाय नाही करणार. हा log 4 2 log 2 ला तुम्हाला log 4 दिसतोय आन्सर मध्ये, तर log 4 मायनस 1/2. 1/2 कशाला जाईल आता पॉवरला, 2 ह्याच्या पॉवरला जाईल. 1/2 ह्याच्या पॉवरला गेला म्हणजे रूट होईल आणि हा 1/2 ह्याच्या पॉवरला गेला तर हा पण रूट होईल. मग तुम्ही असं लिहू शकता log ऑफ, आता आतमध्ये काय लिहायचं, आतमध्ये काय लिहायचं ते पहा, 4√2, कारण ऍडिशन मध्ये असेल तर ते आतमध्ये जातात मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आणि हा निगेटिव्हचा √7. कळतंय का सगळ्यांना? कळलं? हे टेक्स्टबुक प्रमाणे आन्सर. आणि तुम्ही याच म्हणजे तुम्ही असा स्पॉट द्यावा असं काही नाही. इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू. दिस आन्सर इज ऑल्सो करेक्ट. ओके, इफ यू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ देम इट इज करेक्ट. समजतंय सगळ्यांना? ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन मोडलेस फंक्शनचा क्वेश्चन आहे. फाइंड द इंटिग्रेशन ऑफ दिस. तुम्हाला माहिती आहे मॉड ऑफ मीन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन दोज केसेस. मग मॉड ऑफ मीन करत असताना काय करावं लागणार आपल्याला, आधी आपलं फंक्शन
मॉड मोडलेस फंक्शन इज अ पीस वाईज डिफाईन्ड फंक्शन, तर त्याला आपल्याला पीसेसवर त्याचं इक्वेशन बनवावं लागेल आणि तिथं आपण ही वाली प्रॉपर्टी वापरणार. मी सांगतो तुम्हाला, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी f of x dx is equals to integration from a to c f of x dx plus integration from c to d f of x dx. बरोबर ना? Where c is an intermediate point, one can say it can also be an end point, but saying c as an end point is meaningless. Okay, so let us open this mod ओपनिंग ज्यावेळी आपण करू ना त्यावेळी तुम्ही ह्या आतमधल्या ह्याला म्हणणार इंटिग्रँडना म्हणणार f of x is equals to modulus of 5x minus 3 in order to find out the pieces, or we may say in order to define that modulus function over two intervals or over its domain, critical points आपण फाइंड आउट करत असतो. मग क्रिटिकल पॉइंट्स कसं मिळतो? 5x minus 3 ला तुम्ही 0 शी इक्वेट करता, x तुम्हाला 3/5 मिळतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे 3/5 हा रियल नंबर लाईन वरचा असा पॉइंट आहे ज्याच्या अबाउट हे मोडुलस फंक्शन डिफाइंड आहे. म्हणजे ज्याच्या अबाउट मोडुलस फंक्शनचा ग्राफ हा असा आहे. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? मग तुम्ही काय करताय? तुम्ही म्हणताय की अरे आपण एक टेस्ट पॉइंट मेथडने इकडं मॉडची व्हॅल्यू कशी, इकडं मॉडची व्हॅल्यू कशी पाहू. मग इकडचा टेस्ट पॉइंट घेताय 3/5 पेक्षा मोठा टेस्ट पॉइंट 1 असेल, बरोबर. मग जर मी 1 पुट केला ह्या आतमधल्या याच्यामध्ये तर मग हे पॉझिटिव्ह येते. म्हणजे ह्या कंप्लीट रिजन मध्ये 3/5 च्या राईट हँड साइडला आपलं फंक्शन कसं आहे? पॉझिटिव्ह. इथं -1 आहे 3/5 च्या लेफ्ट हँड साइडला. -1 जर मी इथं पुट केलं तर आय विल गेट निगेटिव्ह. म्हणजे पूर्ण फंक्शन जे आहे ते कसं आहे या रिजन मध्ये निगेटिव्ह आहे. मग मॉड ओपनिंग करत असताना तुम्हाला माहित असेल आपण असं करत असतो -5x minus 3 when, or you may say if x is lesser than 3/5 and it is plus 5x minus 3 if x is greater than or equals to 3/5. कळतंय का? आता हे सगळ्यांना कळलंय. I want to show you the graph of this modulus function. GeoGebra. Mod of 5x minus 3. फंक्शन कुठे दिसतंय? mod of x दाखवते ते mod of 5x minus 3. म्हणजे हा जो 3/5 पॉइंट आहे ना, हा हा जो पॉइंट आहे 3/5 म्हणजे 0.6 येते का? बरोबर. या पॉइंटच्या अबाउट काय होते आपलं फंक्शन? म्हणजे मोडुलस फंक्शन काय करते? म्हणजे त्याचा तो क्रिटिकल पॉइंट आहे. चेंज इट्स ग्राफ. ओके, देयर इज अ चेंज इन अ ग्राफ, चेंज इन अ बिहेवियर ऑफ द फंक्शन. ठीक आहे, कळतंय का? मग इकडे तुमचं फंक्शन हे कसं आहे? म्हणजे फंक्शनच्या आतमध्ये जे काही गोष्टी टाकलेल्या आहेत, जर तुम्ही 3/5 च्या पलीकडच्या x च्या व्हॅल्यूज जर टाकाल तर तुमचं फंक्शन म्हणजे फंक्शन नाही, आतमध्ये जो काही मसाला आहे तो निगेटिव्ह बनतोय. बट मॉडुलस फंक्शन कधी निगेटिव्ह ऍन्सर देत नाही. मग ते पॉझिटिव्ह बनवण्यासाठी आपण काय करतोय? त्याच्या पुढे अजून एक मायनसचं साइन देतोय, बरोबर ना? मग आता याचं इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे यू हॅव गॉट दिस ॲज अ इंटरमिजिएट पॉइंट. ओके, दिस ॲज अ इंटरमिजिएट पॉइंट अँड लेट अस अप्लाय दिस प्रॉपर्टी. So integration of I is equals to integral from -1 to 1 5x minus
mod of 5x minus 3 dx is as same as integration of -1 to 3 by 5 minus of, in this region our function will activate this equation. Okay, this equation is deactivated when we are putting the values of x which is lesser than 3 by 5. So minus 5x minus 3 dx plus integration from 3 by 5 to 1, 5x minus 3 dx. Now you can solve it. Okay? Do yourself. Now next steps should be done by yourself. इथून पुढे तर तुम्हाला करता आलं पाहिजे. काय लिमिट्स तर इव्हॅल्युएट करायचे, काय करायचं, ठीक आहे ना. 4/5 आन्सर येतो. आणि इथे जर क्विकली जर मी करून दाखवलं तर हे 3 चे इंटिग्रेशन 3x minus 5x² 2 and from -1 to 3 by 5 and plus 5x² 2 minus 3x from 3 by 5 to 1 and then you can solve. आता नाही करत बसत नाही because this is very simple. आता पहा नेक्स्ट प्रॉब्लेम 0 to pi by 2 अशा टाइपचे जे काही प्रॉब्लेम आहेत सगळे प्रॉब्लेम मी तुमच्या पुढे लिहिणार नाही इथंच समजून सांगतो मी. आता या प्रॉब्लेम मध्ये काय असतं माहिती का, वी यूज प्रॉपर्टी. हे पहा प्रॉब्लेम काय, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2. 0 to pi by 2 आणि ट्रिग्नोमेट्री दिसली म्हणजे थिंक ऑफ कॉम्प्लिमेंटरी ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. साइनचा कॉस बरोबर, देन टॅनचा कॉट, देन कोसेकचा सेक होणार, हे तुम्हाला माहिती. मग आता मी काय करणार आहे, लेट अस डिफाइन दॅट इंटिग्रल ॲज I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2 1 plus cube root of tan x dx. Okay, let us apply this property. Which property? Since integral from 0 to a f of x dx सगळ्या प्रॉपर्टीज रिवाइज करून आलेत का तुम्ही, so is equals to integral from 0 to a f of a minus x dx. लगेच मी वापरणार नाही, I should convert that tan into sin and cos and then after I should use. आता हे जे इंटिग्रल आहे हे इंटिग्रल, that integral can be written as integration from 0 to pi by 2 1 upon 1 plus cube root of sin x upon cube root of cos x dx. Taking LCM we get, okay, we get इंटिग्रेशन फ्रॉम 0 to pi by 2. लेक्चर आहे सांगितलं होतं का 8:30 वाजता मॅथ्सचं? नाही, 0 to pi by 2 cube root of cos x upon cube root of sin x plus cube root of cos x dx. Okay, now let us apply this property. Integration from 0 to a f of x dx is equals to integral from 0 to a f of a minus x dx, and we are getting its complementary tr, but this is our I. We have called that given integral as I ना, बरोबर का? दिलेल्या इंटिग्रलला आपण I म्हणलो होतो, बरोबर? So this is our I. Now let us apply this property. So applying this property we shall get integration from 0 to pi by 2
cube root of cos of pi by 2 minus x, because a minus x, okay, cube root of sin pi by 2 minus x plus cube root of cos pi by 2 minus x dx. So now the same integral is now converted into integration from 0 to pi by 2 cube root of sin x upon cube root of cos x plus cube root of sin x dx. But this is also I. Okay, this is also I. So adding 1 and 2, let us call this as 1 and let us call this as 2. Adding 1 and 2, numerator will added, but denominator is same, so that we are getting the same numerator and same denominator. They will be cancelled it out, and then just taking the integration of dx. बरोबर? मग तुम्ही काय करणार? Adding 1 plus 2. Adding 1 and 2, we will get I plus I is equals to, as limits are same, we can combine them. Okay, so we will get integration from 0 to pi by 2 cube root of cos x plus cube root of sin x, and denominator of both are same, that is cube root of sin x plus cube root of cos x dx. So that is what we have to approach the solution. This is 1. So we have got 2i is equals to integral from 0 to pi by 2 1 dx. That is I is equals to 1 by 2, or we may say 2i is equals to integration of dx is x, 0 to pi by 2, so that is pi by 2 minus 0, pi by 2 minus 0. So 2i is equals to pi by 2, I is equals to pi by 4. So answer of this integral is pi by 4. Okay, have you got the idea? Yes. आयडिया कळाली अशा प्रॉब्लेमला अप्रोच कसं करायचं. आता इथले सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही पहा. हा प्रॉब्लेम सगळ्यांचा आन्सर काय? पाय बाय 4. का बरं माहितीये? कारण तुम्ही हीच प्रॉपर्टी वापरणार आहे, कारण तुमचे लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन काय सांगा? 0 to pi by 4. बरं, इथं कॉट क्यूब साठी मी काय केलं माहितीये? मी ह्याला लिहिलं 1/1 प्लस cos क्यूब x upon sin क्यूब x. मग हे काय बनलं? sin क्यूब x upon sin क्यूब x प्लस cos क्यूब x dx. आता हे इंटिग्रेशन असं बनलं, याला पण मी आहे म्हणलंय. आता ज्यावेळी मी प्रॉपर्टी अशी वापरेल ना, त्याला असं वर कधी नाही येत ना, ते सगळ्यात खालचं ऑप्शन हे 0 to pi by 2. ओके, हा आहे. आता मी काय केलं, प्रॉपर्टी वापरून हाच आहे असा बनवला 0 to pi by 2. आता ज्यावेळी इथं x च्या जागी pi by 2 minus x जाईल, त्यावेळी वर काय बनेल? cos cube x. बरोबर, हा sin x च्या जागी pi by 2 minus x जाईल, त्यावेळी काय बनेल? हा cos cube x. आणि इथं pi by 2 minus x जाईल त्यावेळी sin cube x. आता काय करेल मी? I plus I करेल. पण 2i is equals to काय आला? pi by 2 डायरेक्टली म्हणू शकता, किंवा तुम्ही असं म्हणा 2i is equals to integral from 0 to pi by 2 1 dx. तिथून तुम्हाला मिळते 2i is equals to pi by 2, I is equals to pi by 4. कळतंय का? कळतंय? आता पुन्हा मग ह्या बाकीच्या क्वेश्चन मध्ये तुम्ही तसंच प्रोसीड करताय, कारण त्यांचे कॉम्प्लिमेंटरी TR तुम्हाला दिसताय. आता तुम्हाला हा थोडासा वियर्ड वाटत असेल ना? काहीच वियर्ड नाही. तुम्ही काय करा, प्रॉपर्टी वापरा. याला आय म्हणा. प्रॉपर्टी जर तुम्ही वापरताय तर तुमचा आय
आता असं बनेल 0 to पाय बाय 2 कोसेक म्हणजे पाय बाय 2 मायनस एक्स गेला तर तो कोसेक ऑफ काय बनेल म्हणजे कोसेक ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स इज सेक एक्स बरोबर. पण पॉवर वर काय 5 बाय 2 म्हणजे सेक रेस टू दी पॉवर 5 बाय 2 एक्स. आता खाली इथं पाय बाय 2 मायनस एक्स गेला तर इथं म्हणेल सेक ऑफ 5 सेक रेस टू दी पॉवर 5 बाय 2 एक्स आणि इथं म्हणेल कोसेक रेस टू दी पॉवर 5 बाय 2 into x dx. समजतंय हे सगळ्यांना. आता i आणि i ला ऍड करा. i plus i is equals to what? 2i. i plus i 2i आहे बट या साइडला काय म्हणून इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मग दोन्हीच्या दोन्ही सेम बनतील कारण ऍड का करू शकतो लिमिट्स आर सेम म्हणजे 1dx बनेल आणि अगेन 2i is equals to x वनचं इंटिग्रेशन किंवा dx चं इंटिग्रेशन x फ्रॉम 0 टू पाय बाय 2 म्हणजे 2i तुमचा आला पाय बाय 2 i is equals to पाय बाय 4. You are getting the concept of those all questions why answer is pi by 4. Yes. With the help of above solved or illustrative example, verify other following examples, evaluate their definite integral to be equals to pi by 4. समजलं का? Okay. Now next question. Next question, question number 11. I is equal, let us call that integral as I. So I is equals to integral from 3 to 8. 11 minus x the whole square. आता मी थोडा हळूहळू शिकवतोय कारण तुम्हाला या गोष्टी यू आर लर्निंग फर्स्ट टाइम. मग एक्सरसाइज करताना मी थोडं फास्ट जाणार. ठीक आहे. x square plus here it should be 11 huh? (11 minus x square dx). We have to find out the answer of this. Okay, so we know the property. आता तुम्हाला याच वेळी हीच प्रॉपर्टी कशी वापरायची क्लिक झालंच पाहिजे. प्रॉपर्टी कोणती वापरणार आहे मी इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equals to इंटिग्रल फ्रॉम a to b f of a plus b minus x. असं का करणार मी? असं का करणार कारण 8 आणि 3 ची एडिशन 11 आणि मला इथे 11 दिसतोय. दॅट इज द बेस्ट अप्रोच और दॅट इज द हिंट ऑफ दॅट क्वेश्चन की तुम्हाला 8 plus 3 ची एडिशन 11 दिसते आणि 11 इथे पण दिसतोय म्हणजे a plus b minus x वाली प्रॉपर्टी इथं लागणार आहे. दॅट इज शुअर शॉट. ओके, मग तुम्ही काय म्हणणार आता? तुम्ही म्हणणार i is equals to हे जे काय मिळालंय युजिंग प्रॉपर्टी वर i is now becoming integral from 3 to 8. Now that 11 minus, now at the place of x we are putting a plus b minus x. In this case a plus b minus x is 8 plus 3 minus x. That is 11 minus x. So at the place of x we are putting 11 minus x and the whole square. Concept कळते तुम्हाला? Upon. At the place of x we are putting 11 minus x the whole square and at the place of x again here we are putting 11 minus x the whole square. Okay, and dx. Now see, this 11 get cancelled and minus of minus x is x. This 11 get cancelled and minus of minus x is x. So finally we can write this integral I to be equals to from 3 to 8 x square upon 11 minus x the whole square plus x square dx. Now recall your I. Let us call this expression as 1. Call this expression as 2. जर तुम्ही 1 आणि 2 ला पाहिलं तर मागच्या ज्या क्वेश्चन्स मध्ये ट्रिग्नोमेट्रीच्या आपण जे केलं बरोबर पाय बाय 4 आन्सर येत होतं तेच मला इथं पण करावं लागलं कारण मला दोघांचे डिनॉमिनेटर सेम दिसतात आणि जर मी i प्लस i केलं तर मला आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जे आहे सेम दिसणार आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कॅन्सल होईल आणि मग आपल्याला 1dx मिळेल बरोबर ना. मग आपण काय करणार आहे
1+2 मला ना हे कळतच नव्हतं जेव्हा मी स्टुडंट होतो ना, अरे 1+2 का करतात बरं, म्हणजे एवढं सगळं करायचं 1+2 का करायचं. बट रिझन बिहाइंड दॅट इज डिनॉमिनेटर इज सेम इन ऑर्डर टू मेक द न्यूमरेटर इज इक्वल्स टू डिनॉमिनेटर. ओके, म्हणजे 1+2 जर कराल सो यू विल गेट काय मिळेल तुम्हाला सांगा, I is equals to I plus I is equals to integral from 3 to 8 11 minus x the whole square. As limits are same, we can add them plus x square, and denominator of both are 11 minus x square plus x square dx. So numerator and denominator get cancelled and answer of this is 1. So we have got 2i is equals to, we have got 2i is equals to what? 2i is equals to integral from 3 to 8 1 dx. Okay, so 2i is equals to x from 3 to 8, so I is equals to 1 by 2 8 minus 3, and that is 1 by 2 into 5, that is 5 by 2, and this is what, this is what, this is 1 by 2 b minus a, and this is what, this is integration from a to b f of x upon f of x plus f of a plus b minus x. ही प्रॉपर्टी काल पाहिलेली ना, f of x in this case is what, this is our f of x, this is our f of x, and f of a plus b minus x means what, this. If you find f of a plus b minus x is, if you say that f of x काय तुमचा 11 minus x the whole square is your f of x. So f of a plus b minus x is f of 3 plus 8 minus x, that is f of 11 minus x. म्हणजे तुम्ही काय करणार आहे, wherever there is x you are putting that as 11 minus x. म्हणजे f of x जर 11 minus x square आहे तर f of 11 minus x काय, 11 minus x the whole square. 11 get cancelled and that is x square. Okay, कळलं का? Hence that property is also verified, that integral from a to b f of x upon f of x plus f of a plus b minus x dx is equals to 1 by 2 b minus a. Okay, तुम्ही जर इथं पाहाल तर हे सगळे प्रॉब्लेम्स त्याच वेने सॉल्व्ह होणार आहेत, बरोबर. सगळे जे काही प्रॉब्लेम आहेत इन जनरल ही प्रॉपर्टी वापरून हे सगळे प्रॉब्लेम त्याच वेने सॉल्व्ह होणार आहेत. आता इथं पहा, त्याला समजा f of x म्हटलं, मग हा पण तुमचा f of x, आणि हा बा 1 plus 2 केलं 3, म्हणजे f of 3 minus x, f of a plus b minus x काय येईल बरं, f of x root x आहे तर f of डबल रूट डब्बा, म्हणजे हा काय बनला तुमचा f of a plus b minus x, f of x upon f of a plus b minus x plus f of x, याचा आन्सर काय 1 by 2 b minus a, म्हणजे काय 2 minus 1 is 1, so answer of this is 1 by 2. कळतंय का? समोर लक्ष द्या, 2 मिनिट आपण क्विकली सॉल्व्ह करू हे सगळे, 2 मिनिटं. हे पहा, आता ह्याला जर f of x म्हटलं तुम्ही, a plus b काय आहे तुमचा, a plus b तुमचा 9 आहे, मग f of x जर x क्यूब आहे तर f of a plus b minus x म्हणजे काय 9 minus x, कशाच्या इक्वल आला पाहिजे, f of x x क्यूब आहे तर f of मसाला is मसाला क्यूब, means f of 9 minus x is 9 minus x cube. So this is f of a plus b minus x, this is f of x, so f of x upon f of a plus b minus x plus f of x from a to b, answer of this is 1 by 2 b minus a. The answer of this is 5 by 2. Getting this or not? कळतंय ना? आता इथे पहा, आता तुम्हाला हे बनवायला लागणार. कॉटला तुम्ही साइन आणि कॉटच्या टर्म मध्ये कन्वर्ट करा, किंवा हा क्वेश्चन चुकीचा तर नाहीये ना, मी
हे जे क्वेश्चन आहे हे सॉल्व करताना एक क्वेश्चन चुकीचा पाहिला होता 1 महिन्यापूर्वी. म्हणजे हा कॉटला तुम्ही काय लिहिणार रूट कॉस आपण रूट साइन आणि वरती जाऊन तो रूट साइन होणार रूट साइन आपण रूट साइन प्लस रूट कॉस एक्स dx. बरं आता काय होणार आहे पहा पाय बाय 3 आणि पाय बाय 6 ऍड करा बरं. पाय बाय 6 म्हणजे 30, पाय बाय 3 is 60. So 30 plus 60 is 90, and if you are putting that 90, so you will get this integral cos x upon root cos x plus root sin x dx, and from pi by 6 to pi by 3. Again you are adding I plus I, you are getting 1. 2i is equals to integral from pi by 6 to pi by 3 dx. So 2i is equals to pi by 3 minus pi by 6. So I is equals to pi by 12. Yes. ओके कळतंय ना फास्ट होते पण कळतंय सगळ्यांना. ओके आता हे पहा दिस इज रॉंग बिकॉज कोसेकचा जो काही हे आहे 1 अपॉन साइन आहे हियर शुड बी टॅन. इथं तुम्ही टॅन टाकू शकता. आणि हा जर पाहिला तुम्ही लेट अस कॉल दिस ॲज युअर फंक्शन ऑफ एक्स. युअर फंक्शन ऑफ एक्स इज टेकिंग द 4th power of x. Okay, 1/4 power of x. And what is a, what is b? A plus b is what? 13. So f of 13 minus x in this case will be 13 minus x raised to the power 1 by 4, because f of x is x to the power 1 by 4. So this is f of a plus b minus x, and this is f of x. So f of x upon f of x plus f of a plus b minus x gives you direct answer 1 by 2 b minus a. So that will be 5 by 2. Okay. कळतंय का सगळ्यांना? So that's it. आता याच्यानंतर काय याचा आन्सर 5 by 2. त्यानंतर हा वाला प्रॉब्लेम. आता हे दोन प्रॉब्लेम करू आपण. बंद कर व्हिडिओ मोठा झाला 1 तासाच्या वर गेलाय.